66व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुंबईतील हुतात्मा चौकात शहीदांना मानवंदना देणार तर शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार। केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार, अश्विनी वैष्णव यांची घोषणा। काँग्रेसची जातनिहाय जनगणनेची संकल्पना भाजपनं स्वीकारल्याचा आनंद, केंद्राच्या निर्णयाला काँग्रेसचा पाठिंबा, जातनिहाय जनगणना कधी होणार स्पष्ट करावं, राहुल गांधींची मागणी। भारत आक्रमण करण्याच्या भीतीनं पाकिस्तान सरकारची घाबरगुंडी, रात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद, नवाज शरीफांची मुलगी मरियमकडून दिली अणुबॉम्बची धमकी। मृत्यू झाल्याचा अभिनय केल्यामुळे दहशतवादी हल्ल्यातून बचावलो, पुण्यातील 4 कुटुंबियांनी सांगितली बैसरन खोऱ्यातली कहाणी, दहशतवाद्यांशी नकळत संवाद साधल्याचाही दावा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी, सार्वजनिक कार्यक्रमात शिस्त बाळगण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश। पस्तीस वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फणसळकर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त, देवेंद्र भारतींनी स्वीकारला पोलीस आयुक्त पदाचा पदभार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मोठी घोषणा, आरक्षणासह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्टला मुंबईत धडक देणार, आमरण उपोषणही करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।